नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती श्रीमंगल यमयास आपल्याला 11वी सायन्ससाठी फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र हा सब्जेक्ट शिकवणार आहे. तरी या सब्जेक्टमध्ये 11वी क्लाससाठी एकूण 14 टॉपिक आहेत. त्यापैकी पहिला टॉपिक आपण शिकवायला सुरू करणार आहोत. तर पहिला टॉपिक आहे तुमचा युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स म्हणजे एकक आणि मेजरमेंट्स म्हणजे मोजमापन. तर यापैकी आपण युनिट्स म्हणजे काय आपण पाहूया. युनिट्स म्हणजेच एकक. एकक म्हणजे समजा आपण लांबी सांगायची असेल तर ती आपण मीटर या एककचा उपयोग करून आपण सांगतो. त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूचं वस्तुमान सांगण्यासाठी आपण किलोग्रॅम हे एकक यूज करतो. त्याचनंतर वेळ सांगायची आहे तर ती आपण सेकंदमध्ये सांगतो. म्हणजे युनिट्स म्हणजेच एकक. तर युनिट्स म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे तर ती आपण पाहूया. तर युनिट्स म्हणजे द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. तर ही झाली त्याची व्याख्या. त्यामध्ये वेगवेगळे वर्ड आहेत. तर रेफरन्स म्हणजे संदर्भ, यूज्ड फॉर मेजरमेंट्स. मेजरमेंट म्हणजे मोजमाप करण्यासाठी किंवा मोजमाप करणे. ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल म्हणजे भौतिक आणि क्वांटिटी म्हणजे राशी, भौतिक राशी. मग काय म्हणता येईल, एखादी भौतिक राशी मोजमाप करण्यासाठी एक स्टँडर्ड वर्ड किंवा स्टँडर्ड संदर्भ यूज केला जातो. त्या रेफरन्स स्टँडर्डलाच काय म्हणायचं आहे, त्या भौतिक राशीचं युनिट. ओके. एखाद्या भौतिक राशीला डिस्क्राईब करण्यासाठी एखादा स्टँडर्ड शब्द यूज केला जातो. त्या शब्दालाच काय म्हणायचं आहे, त्या भौतिक राशीचं युनिट किंवा एकक. जसे की लांबी आपण मोजायची असेल तर ती आपण मीटर ह्या स्टँडर्ड रेफरन्समध्ये मोजतो. म्हणून मीटर काय झालं, लांबीचं युनिट. लांबी म्हणजे भौतिक राशी आणि मीटर म्हणजे तिचं युनिट झालं. ठीक आहे. मग पुन्हा एकदा आपण पाहूया युनिटची डेफिनेशन किंवा व्याख्या. द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. ओके. मग आता हे जे युनिट आहेत ते 1-2 नसून असंख्य युनिट्स आहेत. असंख्य भौतिक राशी आहेत आणि असंख्य त्याचे युनिट्स आहेत. ओके. देर आर नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज अँड नंबर ऑफ देअर युनिट्स. म्हणून ते युनिट जे आहेत ते आपण 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेलं आहे किंवा वर्गीकरण केलेलं आहे. युनिट्स आर क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स और 2 क्लासेस. वन इज फंडामेंटल युनिट अँड अदर इज डिराइव्ड युनिट. युनिटचे 2 प्रकार आहेत. 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे फंडामेंटल युनिट आणि दुसरं आहे डिराइव्ड युनिट. मग आता हे फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट मिळून जो सेट तयार होतो त्या सेटला काय म्हणायचं आपल्याला, सिस्टीम ऑफ युनिट्स. फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट्स मिळून जो सेट तयार झालेला आहे त्या सेटला आपल्याला म्हणायचं आहे सिस्टीम ऑफ युनिट्स. म्हणून इंग्रजीत कसं म्हणणार, अ सेट of fundamental unit and derived unit
इज कॉल्ड ॲज सिस्टीम ऑफ युनिट्स. मग काही सिस्टीम्स ऑफ युनिट्स आपल्याला माहिती आहेत किंवा 10वीपर्यंत आपण ते पाहिलेले असतील. तर त्यापैकी पहिला आहे समजा CGS युनिट सिस्टीम, दुसरा MKS युनिट सिस्टीम, तिसरा आहे FPS युनिट सिस्टीम. तर तुम्हाला सर्वांना यांचं लॉंग फॉर्म माहितीच असेल. काय आहे? C म्हणजेच सेंटीमीटर, G म्हणजे ग्रॅम, S म्हणजे सेकंद. हे काय आहेत? सेंटीमीटर हे लांबीचं युनिट आहे, ग्रॅम हे वस्तुमानाचं युनिट आहे आणि सेकंद हे वेळेचं युनिट आहे. ओके, लांबी, वस्तुमान आणि वेळ, लेंथ, मास आणि टाइम यांचेही युनिट्स आहेत. मग ही एक युनिट सिस्टीम झाली. दुसरी काय आहे? लांबीचंच युनिट आहे मीटर, वस्तुमानाचं किलोग्रॅम आणि S म्हणजे सेकंद. त्याचप्रमाणे FPS हे सुद्धा लांबी, वस्तुमान, वेळ म्हणजेच लेंथ, मास, टाइम. म्हणजे तिन्हीमध्ये काय साम्य आहे? तिन्हीमध्ये लांबी, वस्तुमान आणि वेळ म्हणजेच लेंथ, मास, टाइम ह्या 3 बेसिक फिजिकल क्वांटिटीचा कन्सिडरेशन करून 3 वेगवेगळे सिस्टीम्स डिराइव्ड केलेले आहेत किंवा इंट्रोड्यूस केलेले आहेत. CGS, MKS आणि FPS युनिट सिस्टीम्स. मग समजा आपल्याला लेंथ मोजायची आहे, तर लेंथ म्हणजेच लांबी वेगवेगळ्या युनिटमध्ये मोजू शकतो आपण. एक तर सेंटीमीटर CGS युनिट आहे, मीटर MKS युनिट आहे, फूट FPS युनिट सिस्टीम आहे. म्हणजे हे तीन एक फिजिकल क्वांटिटी, एक भौतिक राशी आपण 3 वेगवेगळ्या युनिटमध्ये, एककमध्ये मोजू शकतो किंवा डिस्क्राईब करू शकतो, वर्णन करू शकतो. मग वेगवेगळ्या युनिटमध्ये डिस्क्राईब करण्यापेक्षा जर आपण एकच युनिट यूज केलं तर आपल्याला ते जास्त सोयीस्कर होईल. म्हणजे समजा युनिव्हर्सल लेवलला जर आपल्याला एखादा सायंटिफिक डेटा एक्सचेंज करायचा असेल तर तो एक्सचेंज करण्यासाठी आपल्याला सोयीस्कर व्हावं म्हणून आपण एकच युनिट सिस्टीम आपण यूज करू. तर त्यासाठी एकच युनिट यूज करू समजा, तर ती सिस्टीम असेल SI युनिट सिस्टीम. ही जी सिस्टीम आहे ती युनिव्हर्सल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला यूज केली जाते. तर त्यामध्ये असतील 7 फंडामेंटल युनिट्स असतील आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स असतील. सप्लिमेंटरी युनिट्स असतील 7 फंडामेंटल युनिट्स असतील आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स असतील. तर त्या 7 फंडामेंटल युनिट्स कुठल्या असतील? तर लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे जे आहेत 7 ते फंडामेंटल युनिट्स असतील किंवा फंडामेंटल क्वांटिटीज, मूलभूत राशी असतील. ठीक आहे. आणि त्यांचे SI युनिट्स असतील जे की होल युनिव्हर्समध्ये एकच युनिट यूज केलं जाईल. ते असेल लांबीसाठी मीटर, फॉर लेंथ मीटर, फॉर मास किलोग्रॅम, फॉर टाइम सेकंद, टेम्परेचर केल्विन असेल, इलेक्ट्रिक करंट ॲम्पियर, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी मोल. मग हे जे लॉंग फॉर्म आपण लिहिलेलं आहे, पूर्ण नाव जे लिहिलेलं आहे किंवा फुल नेम आपण लिहिलेलं आहे, हे शॉर्टमध्ये सुद्धा
किंवा सोयीस्कर व्हावं लिहिताना म्हणून आपण ते सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करूया. मीटर स्मॉल m, किलोग्रॅम स्मॉल kg, सेकंद s आणि केल्विन कॅपिटल K, एम्पियर कॅपिटल A and कॅन्डेला CD स्मॉल cd and मोल MOL मॉल. अशा प्रकारे आपण ते शॉर्ट किंवा सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करू शकतो. मग राहिलेले जे सप्लिमेंटरी युनिट्स असतील तर सप्लिमेंटरी युनिट्स असतील 2, प्लेन अँगल आणि दुसरा असेल सॉलिड अँगल. प्लेन अँगल सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. केव्हाही आपण 2 रेज किंवा एखाद्या कोनाचं अँगल किंवा अँगल मोजत असेल तर तो असेल, तर पहिली सप्लिमेंटरी युनिट असेल प्लेन अँगल आणि दुसरी असेल सॉलिड अँगल. तर हे आपण इन डिटेल आपण पुढच्या तासाला पाहणारच आहोत. तर धन्यवाद.